वेलकम टू MH अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2024-25चं कॅप 1चं शेड्यूल। बघा CET महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं 6 ऑगस्ट 2024ला सर्क्युलर आलेलं आहे। त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी तिथे कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3चं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे। म्हणजे ऑप्शन फॉर्म कधी फिलअप करायचा आहे, ऑप्शन फॉर्म फिलअप केल्यानंतर अलॉटेड इन्स्टिट्यूटला व्हिजिट कधी करायची हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे। हे सर्क्युलर तुम्हाला हवं असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्यातून तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता। आता बघा, आता आपण शेड्यूल समजून घेऊ। फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2024-25 कॅप 1चं शेड्यूल। बघा, डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट अँड सीट मॅट्रिक्स। बघा, तुम्ही जो डेटा फिलअप केलेला आहे आणि तुम्ही जी इन्फॉर्मेशन फिलअप केली आहे त्यानुसार तुमचा इथे रँक डिसाईड होईल। म्हणजे तुमची फायनल मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले होईल। तुमचा रँक असेल तो ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचा रँक किती आहे त्या रँकचा तुम्हाला फायदा होईल तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करताना। जेवढा रँक चांगला असेल तेवढे तुमचे चान्सेस जास्त असतील चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होण्याचे। त्याचबरोबर इथे सीट मॅट्रिक्ससुद्धा डिस्प्ले होईल। म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत, कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत हे सुद्धा तिथे डिस्प्ले होईल। कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स ते डिस्प्ले होईल। म्हणजे तिथे SC साठी किती सीट्स आहेत, ST साठी किती आहेत, ओपनसाठी किती आहेत, OBC साठी किती आहेत हे पूर्ण सीट मॅट्रिक्स ते डिस्प्ले होईल। ते तुम्ही जरूर चेक करा 8 ऑगस्ट 2024ला। त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म 9/8/2024 ते 11/8/2024। बघा, तुम्हाला फॉर्म फिलअपसुद्धा करायचा आणि कन्फर्मसुद्धा करायचं आहे 9/8/2024 ते 11/8/2024। त्यानंतर डिस्प्ले प्रोव्हिजनल अलॉटमेंट। बघा, तुम्ही जो फॉर्म फिलअप केला ऑप्शन फॉर्म त्यानुसार तुम्हाला जी इन्स्टिट्यूट अलॉट झालेली आहे ती कधी समजेल 14/8/2024ला। त्यानंतर बघा, इथे सर्वात महत्त्वाचं काय आहे, तुमचे कॅपचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत। तुम्ही जो ऑप्शन फॉर्म फिलअप केलेला आहे त्याच्यामधला 1 नंबर ऑप्शन तुम्हाला जर अलॉट झाला तर तुम्हाला तो ऑटो फ्रीज असतो, जिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे। तसंच बघा, कॅप 2 आणि कॅप 3मध्ये जाण्यासाठी तुम्हाला कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावे लागतील। त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा। आता बघा, आता ॲक्सेप्टिंग ऑफर सीट आणि रिपोर्टेड टू अलॉटेड इन्स्टिट्यूट। बघा, ॲक्सेप्टिंग ऑफर सीट सांगितलं म्हणजे तुम्हाला जी सीट अलॉट झालेली आहे ती तुम्हाला घ्यायची आहे का नाही घ्यायची त्याचे रूल्ससाठी तुम्ही कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन जरूर फॉलो करा। ती जी डेट आहे 16 ऑगस्ट 2024 ते 18 ऑगस्ट 2024। बघा, अजून तुम्हाला कशावरती व्हिडिओ हवा असेल किंवा मी सांगितलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर क्वेश्चन विचारू शकता। थँक्यू।